धन्यवाद तमाम क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। सामन्याकडे आपण लगेच वळणार आहोत। तिसरा आजच्या रात्रीतील सामना एका बाजूला चिरले आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल नावडे संघ। दोन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय, विराज म्हात्रे आणि त्याला साथ देते आदिनाथ म्हात्रे। तर गोलंदाजीसाठी आदिनाथ पाटील आणि ऋतुज येतो गोलंदाजीसाठी। पंचांचे ग्रीन सिग्नल, गेम स्टार्ट, गेम ऑन। पहिला चेंडू फुल टॉस आणि पुरेपूर फायदा। चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार, षटकार। खराब चेंडू होता, फुलटॉसचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाज होता विराजनं। पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवते, पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि इथे प्रयत्न सुरू झाले। पहिल्या चेंडूवरती षटकार आले। पुढचा चेंडू, हा चेंडू आपण पाहिला थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा होता, कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही। निर्धाव चेंडूची झाली सांगता, ऋतुजने केले कमबॅक। ही क्षमता तुमच्याकडे असणं खूप गरजेचं असतं आणि तेच दाखवलंय। पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्ले मध्ये पॉवर इथे आपण पहिल्या चेंडूवरती पाहिली फलंदाजाकडून आहे। त्यानंतर कमबॅक पुनरागमन करत असताना गोलंदाज ऋतुज घरतला आपण पाहतोय। दोन चेंडूंचा खेळ संपला, संघाची धावसंख्या ती 6 धावा, 4 षटकांचा हा सामना। पहिल्या दोन सामन्यामध्ये आपण एव्हरेज टोटल 4 षटकामध्ये 40 पाहिलंय। ते मिडॉनला क्लिअर करतोय, कोणी क्षेत्ररक्षक नाही, पॉवर प्लेचा उचलतोय फायदा विराज। षटकार नंतर आलेला हा चौकार। वरती षटकार, दुसरा चेंडू निर्धाव होता आणि तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा चौकार दाखवते। आता फील्ड मध्ये परिवर्तन करत असताना लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा आणि त्याला 38 सर्कलच्या बाहेर आपण मिड विकेटला एक खेळाडू पाहते। गोलंदाजीसाठी गोलंदाज ऋतुज पुन्हा एकदा सज्ज होईल। 3 मध्ये आतापर्यंत 10 खर्च झालेत राऊंड द विकेट। पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, मिडॉन क्लिअर करेल, कोणी क्षेत्ररक्षक नाही। लगातार सलग दुसरा चौकार या षटकामध्ये, तब्बल 4 मध्ये कुठल्या आतापर्यंत 14। तर आर्यन मडवी आणि निर्दोष घरत यांच्याकडून चॅलेंजर चिरले संघाला आल्यात खूप सारे शुभेच्छा। सुरुवात दमदार करते इथे फलंदाज विराजला आपण पाहते। 4 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा बनल्या 14 धावा। ऋतुज वरती आक्रमण आणि आक्रमणाचा पवित्रा आपण मैदानावरती आतापर्यंत पाहिलंय। कमबॅक करेल का, ही सुद्धा चर्चा आहे। राऊंड द विकेट विराजसाठी हा चेंडू, विराजला थांबवणं तितकं सोपं नाही। चेंडू जाईल सीमा पार, या षटकातील हा दुसरा षटकार आणि या 6 धावेने संघ पोहोचतो वेगानं 20 धावा। पुन्हा एकदा जबरदस्त फटका, लाजवाब हिटिंग मैदानावरती सुरू झाले आणि या नावडे संघाला समाजसेवक नवदीप पाटील साहेब, अमोलजी म्हात्रे, प्रशांतजी शिंदे आणि महेशजी चौधरी यांच्याकडून नावडे संघाला आलेत खूप साऱ्या शुभेच्छा। पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा 24 धावा बिनगडी बाद नावडे संघ।
24 धावा पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांची आतिषबाजी आपण मैदानावरती पाहिली. विनीत मडवी आणि प्रशांतजी घरत यांच्याकडून त्या खूप साऱ्या शुभेच्छा. मात्र पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडते इथे फलंदाज विराज म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये आले 24 धावा. नवीन गोलंदाज येईल सिद्धार्थ. चला आपण सामना सुरू करायचंय. मी चिरले संघाला विनंती करेन आपण जास्त एकत्र येऊ नका. ज्या रिदमनं सामना सुरू आहे आणि त्या दिलेल्या वेळेनुसार सामना संपवणं खूप गरजेचं आहे. आपल्याला प्रेमाची विनंती. सिद्धार्थ इथे सज्ज होईल गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेट न पहिला चेंडू सरळ बॅटनं आदिनाथ सुद्धा थांबणार नाही. पहिल्या चेंडूवरती तडाखा. आतापर्यंत एकही सिंगल नाही, डबल नाही, षटकार चौकारांचा पाऊस पाडतोय. नावडे संघ जाऊन पोहोचतो 30 धावा. नावडे संघावरती आणि धावा सुद्धा जमवतात. सन्माननीय नवदीप पाटील समाजसेवक नावडे आणि अमोल शेठ मात्रे नावडे ओमसाई केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून सुद्धा खूप सारे शुभेच्छा. सिद्धार्थ वरती सुद्धा आक्रमण सुरू आहे, हल्ले चढत आहे आणि या षटकाराने धावा बनलेत आतापर्यंत 30 धावा धावसंख्या फलकावरती. सिद्धार्थचा पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा फंबल दुसरीसाठी निघालेत. आदिनाथचा कॉल होता मात्र नकार दिला विराजनं आणि एकदा मिळेल. थोडासा सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल सिद्धार्थनं. एक षटकार खाल्ल्यानंतर थोडासा पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर ठेवण्याची ही प्लॅन मात्र कामी आलाय सिद्धार्थच्या आणि एक सिंगल मिळेल. स्ट्राईक रेंजला खेळेल विराज म्हात्रे. आतापर्यंत 24 योगदान आहे. विराजला कसं थांबवाल? मागे क्षेत्ररक्षक तैनात, कमालीचा झेल आणि इथे आपण पाहते थोडीशी नाराजी निराशा सुद्धा व्यक्त केली आणि पहिला धक्का विराज म्हात्रे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 जितेश कानावकर. ऋतूचा पहिला षटक आपण पाहिलं, धावा आले आणि फलंदाज बाद झाला विराज. नवीन फलंदाज जितेश. गोलंदाजीसाठी सिद्धार्थ पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करेल. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावरती. आता मात्र इथे धावा वाचवेल का? सिद्धार्थचा प्रयत्न सुरू झालाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. साधा सोपा झेल, कमबॅक, पुनरागमन. इथे आपण पाहतोय चॅलेंजर चिरले संघाचा होत असताना बॅक टू बॅक दुसरा धक्का. जितेश कानावकर बॅक टू द पवेलियन.
दोन गडी बाद झाल्यानंतर संघाच्या एकूण धावा आपण पाहिल्या 31-31 धावा आहेत. या स्पर्धेसाठी खूप सारे दानशूर दाते आपण पाहिल्या. मयूरजी म्हात्रे यांच्याकडून 2000, विलाजी मडवी यांच्याकडून 2208, संतोष जिगर यांच्याकडून 1000 आणि मनोज प्रकाश गरत यांच्याकडून सुद्धा 2500 आणि मयूर सिक्युरिटी फोर्स मयूरजी म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले. तर सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय खूप खूप स्वागत. तर धावा बनल्यात 31. नवीन फलंदाज मैदानावरती जाईल. नेट नंबर 4 आशुतोष खानावकर. संघाची एकूण धावसंख्या येते 31 धावा. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा आहे सिद्धार्थनं. पहिल्या चेंडूवरती षटकार काढल्यानंतर कमबॅक कमालीचं राहिल्या आणि आता हॅट्रिक साकार करणार का? गोलंदाज तयार होईल. ऑन हॅट्रिक पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल थोडासा झाला फंबल, मात्र तत्पूर्वी मिळेल एक धाव. आदिनाथ पाटील ज्यांना सुद्धा 2 चेंडू खेळलाय, 7 धावांचं योगदान आहे आणि संघाची एकूण धावसंख्या 32 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चॅलेंजर चिर्ले संघ गोलंदाजी करते. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण ज्याने स्वीकारल्या, पहिला गोलंदाज महाग ठरल्यानंतर इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न होता. आतापर्यंत 8 खर्च झालेत. या षटकामध्ये सुद्धा एकूण धावा त्या 33 धावा. 9 धावा आतापर्यंत खर्च झाल्या या षटकामध्ये. 2 गडी बाद केले सिद्धार्थनं आणि शेवटचा चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला आदिनाथ पाटील ला आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. गॅप मध्ये चेंडू जाईल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा होता. चॅलेंजर चिर्ले संघाचा आदित्य, चांगला झेल सुद्धा आदित्यने टिपला आणि ते धावा वाचवल्या संघासाठी. 2 षटकांची झाली. ते पंचांचा इशारा येईल. नो बॉल. यस. थर्ड अंपायर कॉन्टॅक्ट करा. आपण थोडा क्लोज कॉल आहे. तर नेक्स्ट मॅच होणार आहे धाकटी जुई आणि मनोहर त्यांच्या विरुद्ध असेल चिरनेर. थर्ड अंपायर जरा लवकर या. तर नक्कीच आपण मॅच पाहतोय. चिर्ले विरुद्ध नावडे यांच्यामध्ये फाईट सुरू आहे आणि चांगली आघाडी मिळवली आतापर्यंत. एकूण धावा 35 रन्स. फिल्डिंग कंटिन्यू ठेवा. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. डिसिजन पोहोचेल. फिल्डिंग एकत्रित येऊ नका. तर थर्ड अंपायर ऑफिशियल अंपायर कनेक्ट झालेत. सँडी पालकर जरुरी इथे बाउंड्री लाईन जवळ 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामन आणि डिसिजन पेंडिंग. निर्णयाची वाट आपण पाहूया. निर्णय येईल. बॅटिंग करताना संघ नावडे. यस. डिसिजन पेंडिंग. फायनली टोटल रन्स 35 रन्स ऑन बोर्ड. तर धाकटी जुई आणि चिरनेर यानंतर टॉस होणारी इनिंग ब्रेक मध्ये आपण कॉन्टॅक्ट करा. यस. डिसिजन पेंडिंग. तर 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. तर 2 धावा मिळतील या चेंडूवरती. तर एकूण धावा त्या 35 धावा. धावसंख्या फलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. ऋतुजने धावा खर्च केला 24. या षटकामध्ये धावा आल्या 11 आणि आता नवीन गोलंदाज येईल. गोलंदाजीसाठी प्रथमेश मडवी. सामना सुरू करायचंय. प्रथमेश मडवी गोलंदाजीसाठी. 2 षटकामध्ये आतापर्यंत 35 आलेत. लक्ष असू द्या की सर्वात जास्त धावा बनवणारा संघ
थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. इथे स्वरून पद्धतीचा मारा होता. मागचे 2 गोलंदाज आपण वेगवान पाहिल्या आणि इथे आपण पाहते प्रथमेश मडवीनं थोडासा व्हेरिएशन दाखवलं, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि चकवले फलंदाजाला. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी आशुतोष खानावकर, 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. आदिनाथ त्याला साथ देतोय मैदानावरती. गडी बाद झाले 2, बाद झाला विराज, बाद झाला जितेश. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा होता. चांगली गोलंदाजी शेवटच्या क्षणाला इथे आपण पाहतोय कमबॅक करत असताना चॅलेंजर चिर्ले संघ मैदानावरती घाम गाळते आणि निश्चितच मेहनत सुरू झाली. आणि याच दरम्यान एक जबरदस्त क्रिकेटर विशालजी पाटील त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. चेंडू उडवलाय, मागे क्षेत्ररक्षक तैनात, मात्र आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेषे पार. कणकणी षटकार. तीन चेंडूंचा खेळ संपला. या तिसऱ्या षटकामध्ये प्रथमेश मडवी, स्ट्रायकर एंडला आशुतोष डीप क्रीज मध्ये गेला. इथे आपण पाहतोय बॅटची एज आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 आशुतोष खानावकर, 1 षटकार दाखला आणि त्यानंतर मात्र येईल माघारी. 4 चेंडू मध्ये धावा खर्च झाला 6. एकूण धावसंख्या फलकावरती 41, 41 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. नवीन फलंदाज येईल रोहन खानावकर. प्रथमेश मडवी, रोहन साठी हा चेंडू येईल. सुरुवात दमदार झाली, मात्र त्यानंतर थोडासा डाव कोसळते. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड खेळलाय. फटका आपण पाहतोय मागे क्षेत्ररक्षक लॉंगॉनला उभा आहे. 1च धाव मिळणार. एकामध्ये संघ पोहोचतो 42, 42 धावा. 3 गडी बाद झाले. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रथमेश मडवी गोलंदाजीसाठी आलेत. दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या, या षटकामध्ये 7 आलेत आणि एकूण धावा आहेत त्या 42 धावा. 3 गडी बाद. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडला आदिनाथ पाटील. आदिनाथचं थांबणं आता मैदानावरती खूप गरजेचं आहे. मात्र आदिनाथला सुद्धा चकदे शेवटच्या क्षणाला दिला चकमा. 3 षटकांची झाली समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 42, 42 धावा फलंदाजी करत असताना नावडे संघ. थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी चिर्ले संघाकडून सार्थक घरत. एकूण धावे त्या 42. पहिल्यामध्ये आले 24, त्यानंतर 11, त्यानंतर आले 6. जशा विकेट्स मिळाल्या मैदानावरती त्यानंतर धावांचा वेग मात्र कमी कमी होत गेला. सार्थक येईल गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू सार्थकचा. स्ट्रायकरला फलंदाज खेळते. रोहन साठी हा चेंडू आणि इथे चकमा दिलाय यष्टीरक्षकाला. इथे आपण पाहतोय पंचांचा इशारा येईल. 22चा मिळणार हा चौकार.
संख्या फलकावरती 46 धावा. धावसंख्या फलकावरती 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. आणि इथे आपण पाहते तिसऱ्या पंचांची मागणी केली गेल्या. थर्ड अंपायर इथे नक्कीच चेक करतील. तर फलंदाज होईल तर निश्चितच एक सूचना सुद्धा पंचांगरवी की दोन्ही फलंदाजांनी जागा सोडणं गरजेचं आहे. इथे दोघांनी स्ट्राईक सोडली होती त्यासाठी फलंदाज झाला बाद. संघाची धावसंख्या येते 46. तर दोन संघनायक आपण संपर्क साधायचा. चिरनेर संघाचा संघनायक आणि इथे धाकटीजुई संघाचा संघनायक उपस्थित आहे. तर मी विनंती करेन चिरनेर संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधा. सार्थक येतो गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू सुद्धा सुरेख होता. यष्टीरक्षकाने साथ दिली नाही. नवीन फलंदाज जाईल मैदानावरती. इनेट नंबर 6 संदेश भोपी. डाव्या हाताचा हा खेळाडू आपण मैदानावरती पाहते. मोठे फटके दाखवेल का? शेवटच्या क्षणाला धावा पाहिजेत. नावडे संघ दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलाय. मात्र मोठे फटके दाखवतील का? जशी सुरुवात विराजनं केली, जशी सुरुवात आदिनाथनं केली, मात्र कोणताही खेळाडू त्यानंतर तग धरू शकला नाही. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. हा चेंडू आपण पाहिला लेग स्टिकच्या बाहेरून गेला. पंचांचा इशारा आला की चेंडू खराब आहे. अतिरिक्त धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकले. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 47 धावा धावसंख्या फलकावर आपण पाहते. 4 चेंडूंचा खेळ या सत्रामध्ये अजूनही बाकी आहे आणि मोठे फटक्यांची नितांत गरज आहे. नावडे संघाला प्रथम फलंदाजी करत असताना सार्थक सज्ज होईल. आखो टप्प्याचा हा चेंडू होता. टप्पा पण थोडासा खाली राहिला. यष्टीरक्षकाची पुन्हा चुकी. तत्पूर्वी मिळेल 1 धाव. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलक पुढे सरकेल. 48 वरती मजल मारल्या. आतापर्यंतचा तिसरा सामना सुरू आहे आजच्या रात्रीतील आणि आजच्या रात्रीतील हा सर्वात जास्त धावसंख्या उभारणारा संघ ठरते. मात्र जो संघ पहिल्या फेरीमध्ये सर्वात जास्त धावा जमेल तो थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. लक्ष असू द्या. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या सामन्यामध्ये बांधल्या होत्या 43. दुसऱ्या सामन्यामध्ये 31 फक्त बांधल्या. 32 होतं टार्गेट. सार्थक होईल सज्ज. लोअर फुल टॉस होता. फ्लिक केले चेंडूला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स 4 रन्स. या चौकाराच्या सहाय्याने 50 धावा कंप्लीट. नावडे संघ पोहोचतोय 52 धावा धावसंख्या फलकावरती. सार्थक सज्ज होईल. हा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ठरतो यशस्वी. निश्चितच जबरदस्त गोलंदाजी. इथे प्रश्न विचारले जातात फलंदाजांकडे उत्तरे नाहीत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. एकूण धावे ते 52 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. मोठा फटका येईल का? संदेश भोपे आणि त्याला साथ देते रोहन खानावकर. आशा आणि अपेक्षा आणि इथे मात्र फलंदाज बाद. तर शेवटच्या चेंडूवर धावचित होतील फलंदाज संदेश. एकूण धावा बनल्या त्या 52 आणि जिंकण्यासाठी 53 असेल टार्गेट. चॅलेंजर चिर्ले संघा समोर. बापू मोकल साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. लोकल बॉयज खेळतील आणि प्लेइंग 11 लिस्ट मध्ये काही चेंजेस होणार आहेत. कांचन पालकर आम्हाला माहिती देतील. तर धाकटी जुई आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे चिरनेर. तर टॉस होईल. ओपिनियन घ्यायचं का? जरूर आपण ओपिनियन साठी जाऊया.
आज धाकटी जुई संघाविरुद्ध खेळणारे चिरनेर आणि सन्माननीय बापू मोकल यांच्या शुभ हस्ते होणारे टॉस. धाकटी जुई संघ 4 षटकांचा सामना. टॉस विन कॉल आलाय आणि टॉस जिंकले थांबायचे संघ नाही. चिरनेरने टॉस जिंकलाय 4 षटक. समोर आयोजकांचा लोकल बॉईजचा संघ आहे. काय निर्णय असेल टॉस जिंकल्यानंतर? फिल्डिंग घेऊ मी. फिल्डिंगला पसंती दिली. 4 षटक. समोरच्या संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत तरी रोखू आम्ही, कारण आमच्या चांगली बॉलिंग आहे तशी. 2024 क्रिकेटचं हे हंगाम आता संपत चालले. काय म्हणाल या वर्षीच्या परफॉर्मन्स बद्दल? कसा प्रवास राहिला यावर्षी संघाचा? यावर्षी तरी आमचा संघ जरा चांगला सुस्थितीत होता, कारण 1-2 बक्षीस मारले आहेत. कारण गेल्या वर्षी आम्ही तेवढा बॅट पॅचमध्ये होतो, तर यंदा चांगला आहे. बघूया या मॅचमध्ये काय होते. खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा. टॉस जिंकला निर्णय फिल्डिंग. आता लोकल बॉईज धाकटी जुई संघ आता आपल्याला बॅटिंग करायचे. कशी तयारी आज संघाची? कोण कोण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि आता बॅटिंग लाईनअप मध्ये आज कुणावर संघ डिपेंड असेल? असं काही नाही, सर्व 11 प्लेयरांवर आपलं यायचं. कितपत धावांचं टार्गेट बनवायचं? कारण घरच्या मैदानावर खेळतात तर सराव थोडा कमी असेल. काय रणनीती आखली समोर चिरनेर संघाविरुद्ध? 50-55 करण्याचा प्रयत्न करू. तर खूप खूप धन्यवाद. बघा कोच त्यांचे कांचन पालकर आहेत, द ग्रेट खली. कोचच्या मनामध्ये काहीतरी वेगळं झालं, तर त्याचं उत्तर जरूर मिळेल. तर रोहन सुद्धा खेळणार आहे त्या संघामध्ये. कोचचं काहीतरी मास्टर प्लॅन आहे या मॅच मध्ये. तर रोहन 3री किंवा 4थी गोलंदाजीचं षटक हाताळेल. तर चला मॅच ऑन करा, मॅच थांबू नका. तर 2 खेळाडूंचं थोडा 19-20 चालू आहे. रोशन तांडेल आणि XYZ त्यांची निवड झाली नाही, ऑप्शन होतं अजूनही कंटिन्यू. आणि मनोहर तर वैभव पाटील सरांचं इथे आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम. यस, मॅच कडे वळूया. मॅच ऑन करा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या मार्फत ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जॉईन झालं आणि स्पर्धा पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज चषक, फ्रीडम्स ग्रुप धाकटी जुई. तर प्रसिद्ध आर्किटेक्चर आम्ही पाहतोय ते राहुलजी भोईर यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सुस्वागत. चला मॅच ऑन करा, सामना थांबता कामा नये आणि टीम मीटिंग तुम्हाला एकदाच घेण्यात येईल, हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. मॅच कडे वळूया. पुढचा सामना असेल चिरनेर आणि धाकटी जुई. चिरनेरने जिंकलाय टॉस आणि डिसिजन घेतलाय फिल्डिंग. वेळ मिळते जाऊया आपण डीजे यांचं संगीत ऐकण्यासाठी. मात्र विनंती असेल फिल्डिंग टीम नावडे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. धन्यवाद. सामना सुरू करायचा. मी नावडे संघाला विनंती करेन, रात्रीची स्पर्धा आहे, थोडस आपण सहकार्य करायचंय. जिंकण्यासाठी गरज असणाऱ्या नक्कीच मनोहर 12च्या अगोदर 5 सामने फिनिश करायचे. 12च्या अगोदर पहिली फेरी फिनिश झाली पाहिजे, कारण आचारसंहिता सुरू आहे आणि काहीतरी वेळेचं बंधन आता आयोजकांवर लादलेत. तर टीम मीटिंगची सुद्धा परवानगी नाहीये. चला मॅच ऑन करा. तर नावडे संघ 1 खेळाडूंचा अभाव आहे आणि त्याच्या जागी नियुक्ती केले योगेश. जर या सामन्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला तर त्यांची निवड होणार आहे, ही सुद्धा माहिती आम्हाला मिळते. थोडस एंटरटेनमेंट आहे मनोहर. ओळ्या मॅच कडे. तो बिल्कुल सभी का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है दोस्तों. जीतने के लिए टारगेट है
53 53 रनों का टारगेट। आदिनाथ पाटिल आएंगे गेंदबाजी में। चैलेंजर चिरले के सामने किस तरीके से मौका बनेगा, अंपायर का इशारा आएगा, गेम ऑन। लोअर फुल टॉस, पीछे खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद तक पहुंच पा दे सिंगल मिल जाएगा। खाता खुल चुका है, पारी की शुरुआत हो चुकी है। जिस तरीके से दमदार शुरुआत हुई थी, पहले सत्र में लगभग 24 बने थे पहले पावर प्ले के ओवर में। आयुष मडवी और शिवम मडवी ये दोनों आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर मौजूद है। दमदार शुरुआत की जरूरत रहेगी चैलेंजर चिरले क्रिकेट टीम को, क्योंकि इस विकेट के ऊपर रन बनाना इतना आसान नहीं है। पिछले 2 मुकाबले हमने देखे, जैसे मैंने कहा था कि एवरेज टोटल 40 के आसपास हम देखते हैं, ये पार टोटल है। 52 रन बने, 53 का टारगेट था। कंपलसरी चेस आपको करना लाजमी हो जाता है। अहम मुकाबले, पहले दौर का मुकाबला है, बड़े स्ट्रोक की तलाश रहेगी चिरले क्रिकेट टीम को। शिवम आएंगे अब स्ट्राइकर एंड के ऊपर, दाया और बाया हाथ का कॉम्बिनेशन लेकर चलेंगे। अच्छी गेंद थी, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी धीमी हुई। विकेट कीपर विराज को हमने देखा डॉट गेंद की समाप्ति होती हुई, लाजवाब गेंदबाजी का नजारा। ये वेरिएशंस आपके अंदर होना बेहद जरूरी हो जाता है, और वही कोशिश करते हुए मैदान में। पिछली गेंद तेज थी, ये गेंद थोड़ी सी धीमी रफ्तार से फेंकी और चकमा दिया था शिवम को। गेंदबाजी के लिए आदिनाथ पाटिल एक बार फिर से तैयार है। राउंड द विकेट से ये गेंद आएगी, ये तीसरी गेंद है। फुल टॉस, इसका पूरा फायदा उठाया और गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। और यहां पर जरूर चेक करेंगे बीमर के लिए अंपायर। टोटल 6 रन है। फ्री हिट का मौका बनेगा। आदिनाथ पाटिल पहली गेंद के ऊपर सिंगल था, दूसरी गेंद डॉट थी, तीसरी गेंद के ऊपर नो बीम और उसका ऊपर फायदा उठाया था शिवम ने। फ्री हिट की ये गेंद थी, लेकिन फायदा उठा नहीं पाया इस बार। अच्छी और लाजवाब लाइन लेंथ के साथ गेंदबाजी चलती हुई बीच मैदान में आदिनाथ पाटिल, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी भी करी थी टीम के लिए। अब तक रन बने 6 रन। पावर प्ले का ओवर है, पावर प्ले में पावर कौन दिखाएगा। एक बार फिर से उसी तरीके की गेंद थी, कभी गेंदें अंदर आ रही है, बाहर जा रही है, पूरी तरीके से समझ नहीं आ रही है कि किस प्रकार से ये गेंदबाजी हो रही है आदिनाथ पाटिल के माध्यम से। शिवम को रखा है खामोश। शिवम का बल्लेबाजी विश्लेषण हम देखेंगे। 4 गेंदें खेली है, 4 का योगदान है, 1 चौका उनके पारी में शामिल है। रन बने हैं टोटल 6 रन। इस ओवर की 5वीं गेंद आदिनाथ पाटिल। जोरदार अपील हुई थी विकेटों के पीछे से। गेंदबाज ने भी बिल्कुल शक की नजर से अंपायर को देखा था, लेकिन हमारे अंपायर स्थिर है और यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति। 6 रन 53 का पीछा कर रही है चैलेंजर चिरले। बड़े स्ट्रोक के सिवा कोई चारा नहीं है। क्या वो बड़े स्ट्रोक आएंगे, ये भी देखने वाली बात है। राउंड द विकेट से ये गेंद आएगी। खिलाड़ी पीछे जरूर तैनात है, 1 रन मिल जाएगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। अच्छा ओवर घटा यहाँ पर नावड़े क्रिकेट टीम के लिए। पहले ओवर की समाप्ति और पहले ओवर में रन आए टोटल 7 रन। 53 का है टारगेट। अब 15 के औसत से रन जोड़ने हैं। आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 46 रन की है जरूरत। गेंदबाजी में आएंगे संदेश भूपी।
पहले ओवर में रन आए थे टोटल 7 रन, आने वाली गेंदे बची है 18 गेंदे, जीतने के लिए 40 रन की आवश्यकता है। योगेश भोईर फील्ड में जरूर मौजूद है, कैच लपकते थे उनके लिए सरप्राइज गिफ्ट है, अंतिम मामा इनके ओर से सरप्राइज उनको दिया जाएगा। जाएंगे मैदान में, टीम की रन संख्या टोटल है 7 रन। योगेश हमारे अच्छे दोस्त है, मजे ले रहे जा रहे, एंटरटेनमेंट। जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में, कांचा भाई पालकर इनके दिल के काफी करीब है। गेंदबाज तैयार, संदेश भोपी की ये गेंद थी, ऊंचाई ज्यादा है, क्या लंबाई मिल जाएगी, गेंद जाएगी सीमा पार। मुकाबला अभी भी समाप्त नहीं हुआ दोस्तों, क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। छक्के से शीघ्र ही मुकाबला पास आता है। आने वाली गेंदे बचेगी 17 गेंदे और जीतने के लिए 40 रन की जरूरत है। दोनों तरफ आग बराबर की लग चुकी है, कौन मुकाबला जीतेगा यहां से ये भी देखने वाली बात है। क्या मुकाबले में मजा रहेगा बरकरार? इस छक्के ने थोड़ा सा तो प्रेशर में जरूर डाला है गेंदबाज संदेश भोपी को। गति में मिश्रण किया इस बार शिवम के लिए गेंद थी, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति होती हुई पहली 8 गेंदें गुजर चुकी है और रन बने हैं टोटल 13 रन बिना नुकसान बल्लेबाजी करने वाले। यहां पर हम देख सकते हैं चैलेंजर जोरदार अपील हुई थी, 1 रन का इजाफा होता है, बाद सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी 14 रनों के ऊपर। 3 गेंदें गुजर चुकी है, पहली गेंद के ऊपर छक्का आया था, उसके बाद कमबैक कह सकते हैं संदेश भोपी के माध्यम से 14 रन बने। आने वाली गेंदें 15 है और जीतने के लिए अभी भी जरूरत है 39 रनों की आवश्यकता। आयुष मडवी से उम्मीदें करते टीम, ये टीम का सबसे प्रमुख हथियार है, लेकिन मैदान के अंदर आयुष का बल्ला चलना जरूरी है। अफ्रीकी के पास में लगभग फंसाया था, कैरी गेंद करी नहीं, दूसरे की कोशिश थी, मना किया। इस बार सिंगल मिलेगा, सिर्फ सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, सिंगल डबल से ज्यादा कुछ फर्क पड़ेगा नहीं। नाउडे क्रिकेट टीम को वो भी जानते हैं चौके छक्के रोकने, और अभी तक चौके छक्के रोके हैं मैदान में, केवल 1 छक्का 1 चौका हमने देखा है। रन बने हैं टोटल 15 रन, 38 रन की अभी भी दूरी, आने वाली 14 गेंदें और 38 रनों की आवश्यकता। संदेश की ये गेंद थी, बिल्कुल चकमा खाए इस गेंद के ऊपर, और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर आता नहीं, नंबर आया भी नहीं। डॉट गेंद की समाप्ति होती हुई लाजवाब ओवर घट्टा हुआ। इस ओवर की अगली गेंद लेकर तैयार है, अंतिम गेंद आएगी इस ओवर की। इस ओवर में अब तक 8 रन बने, टीम की रन संख्या टोटल है 15 रन। ओवर द विकेट से ये गेंद, गैप में गेंद को धकेला, पीछे कोई खिलाड़ी तैनात नहीं है, आउटफील्ड थोड़ी सी स्लो है, जब तक खिलाड़ी पहुंच पाता तब तक दूसरे के लिए निकल चुके थे खिलाड़ी। तो 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर में रन बने टोटल 17, आने वाली गेंदें बचेगी 12 और जीतने के लिए अभी भी जरूरत है 36 रन की है जरूरत। गौरव खानौकर तीसरा ओवर लेकर आएंगे। आने वाली गेंदें 12 है और लगभग 18 के औसत से 36 रन की जरूरत है। अंतिम मुकाबला खेलने वाली है दोस्ती स्पोर्ट्स वीगर और समय से पहले मैदान के ऊपर पहुंच चुकी है, तो खास तौर पे आयोजकों के माध्यम से दोस्ती स्पोर्ट्स वीगर आपके टीम का हम तहे दिल से स्वागत करते हैं, आपका शुक्रिया अदा करते हैं। आने वाली गेंदें 12 है और जीतने के लिए 36 की आवश्यकता। गेंदबाजी में आएंगे गौरव की ये गेंद, बल्ले का किनारा, गलती हुई नहीं, विकेटों के पीछे पहला खिलाड़ी मैदान के बाहर।
थैंक यू सो मच। गौरव खानावकर की पहली गेंद थी, आयुष का किया था शिकार। अब मुकाबला थोड़ा सा फंस चुका है चैलेंजर चिरले क्रिकेट टीम के लिए। तो इसी बीच जिनका आगमन होता हुआ सम्मानीय दिनेश डाकी साहब बोरखार, आपका भी तहे दिल से स्वागत है। लखन गरत के लिए गेंद थी, बल्ले का अंदरूनी किनारा जरूर लगा, पीछे रितेश तैनात है, तेज तर्रार थ्रो, विराज ने करा कलेक्ट। थैंक यू सो मच। रनआउट का शिकार बने शिवम। आने वाली गेंदें बची है अभी भी 10 गेंदें, 18 रन बने, जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज सिद्धार्थ मडवी, स्ट्राइकर इनके ऊपर हम देख सकते हैं। 33 की जरूरत है, सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है, 1 रन मिल जाएगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं। अब लखन को यहां से जरूर उम्मीद है, लखन से रहेगी चिरले क्रिकेट टीम को। बेसरे अतिथि मान्यवर हमारे मंच के ऊपर तशरीफ ला रहे, उन सभी का तहे दिल से स्वागत है। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट से एक बार फिर से बड़े स्ट्रोक आ नहीं रहे, मुकाबला दूर जाता है। चिरले क्रिकेट टीम की यदि बात करें, गेंदबाजों ने लगभग 52 लुटाए थे। प्रमुख गेंदबाजों के ऊपर जो दावा बोला था, वीरराज ने करी थी शुरुआत, आदिनाथ, रोहन, सबने अच्छा परफॉर्मेंस दिया। 52 रन बने, 53 का टारगेट। गेंदबाजी में पहला ओवर फेंका था, आदिनाथ ने केवल 7 रन खर्च किए, पारी को ग्रहण लग चुका था। आयुष का शांत रहना मैदान में अच्छी बात नहीं थी चिरले क्रिकेट टीम के लिए, फिर भी रन बने हैं टोटल 19 रन। जीत की बात करेंगे, 53 का टारगेट था, अभी भी जीतने के लिए 34 रन की है आवश्यकता। 2 गेंदें बाकी है इस ओवर की। गेंदबाज तैयार, उठाने का प्रयास किया था, जरूर मिस टाइमिंग है। रितेश, गलती की कीमत चुकाएंगे। 1 रन मिल जाएगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। आने वाली 7 गेंदें और जीतने के लिए जरूरत है लगभग 33 रनों की जरूरत। मंच के ऊपर तशरीफ लाएंगे सम्मानीय जगदीश घरत साहब, प्रवीण जी घरत, प्रकाश जी घरत और नामाजी म्हात्रे, इन सभी अतिथि मान्यवरों का तहे दिल से स्वागत है। अच्छा स्ट्रोक इस बार, पीछे खिलाड़ी तैनात है लेकिन फर्क नहीं पड़ता, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। मुकाबले में जान है अभी भी बरकरार, 6 गेंदें बचेगी और जीतने के लिए जरूरत है 27 की आवश्यकता। छह गेंदें और जीतने के लिए जरूरत है 27 की जरूरत है। तो इसी बीच सम्मानीय महेंद्र जी घरेश साहब हमारे मंच के ऊपर तशरीफ ला रहे हैं, उनका भी स्वागत है।
रोहन खानोकर आएंगे गेंदबाजी में, 6 में बचाने हैं 27 रन। पिछले पहली कुछ गेंदें तय करेगी इस मुकाबले का नतीजा, रिजल्ट। पहली गेंद आएगी डॉट, 5 गेंदे, लगभग 5 छक्कों की जरूरत है, उसके सिवा कोई चारा नहीं है। 27 रनों की जरूरत। स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज जरूर मौजूद है लखन, अब तक केवल 2 रन का योगदान है, 27 की जरूरत। ये गेंद भी रोहन की कमाल की थी। अब मुकाबले में से जान बिल्कुल निकल चुकी है। 4 गेंदे 27 की जरूरत, 4 छक्के भी मुकाबला जिता नहीं सकते। चैलेंजर चिरले क्रिकेट टीम की यदि बात करेंगे, राउंड द विकेट से रोहन तैयार है। अब केवल औपचारिकता पूरी की जाएगी। योगेश अच्छी फील्डिंग है शॉर्ट स्क्वायर लेग में। एक रन जरूर मिल जाएगा। 3 गेंदों का आना बाकी, औपचारिकता पूरी की जाएगी। लगभग 26 की जरूरत है। एक तरफा मुकाबला हमें देखने को मिल रहा है। कोई आता पता नहीं कहां पर गेंद डिलीवर हुई, कहां से गेंद टप्पा पड़ा, गेंद का कहां पर निकली, बिल्कुल ध्यान नहीं था, नजरें हट चुकी थी गेंद से। डॉट गेंद की समाप्ति। गेंदबाज रोहन एक बार फिर से विकेटों के पीछे जाकर खेलने की कोशिश थी, लेकिन फिर भी गेंद बल्ले से कनेक्ट नहीं हो रही है। अंतिम गेंद का खेल बाकी। रन बने टोटल 27, 27 रन बने। आगे निकलकर खेलने की कोशिश है और मुकाबला आसानी के साथ जीता टीम नावड़े। कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड। तर सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, सामना एकतर्फी जिंकला नावडे संघानं। तर सामन्याचा हिरो ठरतोय ज्यानं पहिला वार केला आणि या सामन्यामध्ये निश्चितच दबावाखाली आणलं इथे चॅलेंजर चिरले संघाला। 7 मध्ये 24 करणारा, 3 चौकार आणि 2 षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द मॅच विराज म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच।